बांधली नंतर लता दीदींनी गायलो. द्रुत दादऱ्यामध्ये त्याची चाल आहे, ताल बांधलेला आहे आणि राग आहे मिश्र बिलावल. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. किलके उठत जात गिरत भूमी लटपटाय. किलके दादा मिड कमी करायचा आणि बेस थोडा द्यायचा. किलके उठत जात गिरत भूमी लटपटाय. धाय मातु गोदलेत दशरथ किरणिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. माझे प्रभू रामचंद्र नाचतात, गातात, बोलतात, पडतात, उठतात, कौशल्यामाईनं जावं आणि त्याला उचलून घ्यावं असे माझे प्रभू आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, एक निर्गुण ब्रह्माला मानतो, एक सगुण ब्रह्माला मानतो. पण ज्या वेळेस दोघांची वृत्ती एक होते त्यावेळेस वारकरी संप्रदायाला तो वाहून घेत असतो. कारण वारकरी संप्रदायामध्ये अशी संधी आहे की सगुण ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा निर्गुणातून प्रवास करतो आणि सगुण ब्रह्म प्राप्त करतो तो हा विठ्ठल बरवा किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि सगुणापासून प्रवास केल्यानंतर निर्गुणापर्यंत पोहोचवलं जातो. सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुण जेथे. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, मी त्याला बघितलं पण तो सापडला कुठे मला. मी त्याला हरीची या दासा हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरी एक. मी चराचरामध्ये त्याला शोधलं पण तो लबाड मला सापडला माझ्याच हृदयात. म्हणून तो जो पंढरपुरामध्ये वास्तव्य करत होता तो आणि हा एकच आहे. तोच हा विठ्ठल आहे आणि तोच हा माधव या अभंगाचं दुसरं चरण. माधव माणसाच्या जीवनामध्ये सगुण ब्रह्मापासून निर्गुणापर्यंतचा, निर्गुणापासून सगुणापर्यंतचा प्रवास करता येतो, शक्य आहे. त्याला जात आडवी येत नाही, त्याला धर्म आडवा येत नाही, त्याला वर्ण आडवा येत नाही, त्याला गाव आडवा येत नाही, त्याला प्रांत आडवा येत नाही, त्याला देश आडवा येत नाही. कोणीही कुठेही भजा तो ईश्वर प्रकट होतोच होतो. कारण तो दूर कुठेच नाहीये, आतमध्ये आहे. पण ते प्राप्त करण्यासाठी किंवा त्याच्या साधनेला लागण्यासाठी सुद्धा पुण्य संचय लागतो. लोक प्रपंचातली गाराणे घेऊन जर एखाद्या बुवाकडे जात असतील आणि बुवा त्या वरती तोडगे सांगत असेल तर ही वारकरी संप्रदायाची रीत नाही. कारण प्रपंचातलं दुःख आम्ही आमच्या वारकरी संतांच्या जवळ मांडावं तर त्यांनी सांगावं. संसार दुःख मूळ चहूकड इंगळ. अरे आम्ही संसाराला दुःख मानून लोकांना सांगतोय की संसार सोडा, या संसाराची आसक्ती सोडा. त्यावेळेस आमच्या संतांनी कुणालाही सांगितलं नाही की तू हे कर, नारायण नागबली कर, नवचंडी कर, शतचंडी कर, कोटी चंडी कर, काही सांगितलं नाही.
आमच्या संतांनी कुणाला सांगितलं नाही गंगा स्नानाला जा, आमच्या संतांनी कुणाला सांगितलं नाही काशीला जा, वाराणसीला जा, कुंभात जाऊन स्नान कर मग तुझी पापं जातील. नाही, कर्मानच सगळी गणितं सुटू शकतात. म्हणून आमच्या संतांकडे नाही, त्यासाठी साधना करायची असेल तर पुण्याचा संचय लागतो. बरीचशी लोक म्हणतात अलंकापुरामध्ये आमचं आयुष्य गेलं, 3 पिढ्या गेल्या, आम्हाला व्यासपीठाची धारणा झाली नाही. शक्य कसं होतं तुम्हाला? कसं काय शक्य आहे? बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये शंका असते, मग हा बुवा इथे कसा? ह्या व्यक्तीचं काय काम आहे? अभ्यास केल्याच्या नंतर इथं उभं राहता येतं का? नाही, त्याला पुण्याच असावं लागतं. माझ्या पणजोबानं भजन केलं, रमजान बाबा पिंजारे, तुम्ही युट्यूबला बघा, माझ्या कट्ट्यावरती मी उत्तरं दिलेली आहेत त्याची. माझ्या पणजोबानं भजन केलं, माझ्या आजोबानं भजन केलं, माझ्या वडिलांनी सुद्धा भजन केलं. माझी आई उत्तम मृदंगाचार्य होती, फक्त मला त्यांचा सहवास लाभला नाही. मी कम नशिबी आहे. फक्त पिल्लू माशाचं होतं, माझ्यामध्ये जीन्स ते होते, माझ्यामधल्या पेशी त्या होत्या, ते सेल्स होते. म्हणून मला माझ्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे ह्या गादीपर्यंत येणं झालं. माऊली ज्ञानोबा आहे. काय झालं माहिती आहे की एक प्रश्न आहे. मामासाहेब दांडेकरांना कोणीतरी एका अतिविद्वानानं प्रश्न विचारला होता. म्हणे, मामासाहेब, समर्थ रामदास स्वामींचं वाङ्मय वारकरी संप्रदाय का स्वीकारत नाही? काय चुकीचं आहे त्यात? त्यांनी सांगितलं, चुकीचं काहीच नाही, खूप छान आहे. फक्त समर्थ रामदास स्वामींनी एक गोष्ट करावी, त्यांना आम्ही छातीशी ठेवून त्यांचं वाङ्मय डोक्यावर नाचू. काय करावं? फक्त त्यांनी आपली गुरु परंपरा सांगावी. कारण वारकरी संप्रदायामध्ये गुरु परंपरेला महत्व आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले. ही परंपरा आहे, ही आमच्या आवाज कमी करा, संतांची परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची, बाबाजी आपुने सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. ही खूण जशी आपल्या परंपरेची आहे ना, तशी आपली गुरु परंपरा जर असेल तर वंश परंपरा सुद्धा असावी लागते. विश्वंभर बाबापासून 7वे वंशज जगद्गुरु तुकोबाराय, त्यावेळी जगताचा गुरु होण्याचं सामर्थ्य मिळालं. हरिहर पंत जावळे इसवी सन 1060, त्यांचे पुत्र रामचंद्र पंत जावळे, नंतर कुलकर्णी पद त्यांच्यामध्ये आलं. रामचंद्र पंतांचे गोपाळ पंत जावळे, गोपाळ पंतांचे त्र्यंबक पंत जावळे, त्र्यंबक पंतांचे गोविंद पंत जावळे, गोविंद पंतांचे पुत्र विठ्ठल पंत जावळे आणि त्यांचे पुत्र माऊली ज्ञानोबाराय. 7 पिढ्या पूर्वापार चालत आलेल्या आहे. माऊली ज्ञानोबाराय हे माध्यंदिन शाखेचे शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण आहेत. वत्स गोत्र आहे, प्रवर 5 आहे, शाखा माध्यंदिन आहे. आणि मग त्यानंतर माऊली ज्ञानोबाराय होण्यासाठी आईचा कुळ सुद्धा कामाला यावा लागला. वसिष्ठ गोत्री त्रिप्रवरी ब्राह्मण आहेत, शाखा माध्यंदिन आणि शुक्ल यजुर्वेदी देशस्थ कुळातील सिद्धोपंतांची एकुलती एक कन्या रुक्मिणी अर्थात मीनाक्षी, दोघांचा विवाह होतो. त्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांचा जन्म होतो. म्हणून माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या मतानुसार नाहीये हे सगळं काही, माझ्याकडून वारकरी संप्रदायाची सेवा करायला भेटते आहे. याचं कारण आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गैनी प्रति गैनी नाथांपासून वारकरी संप्रदायाची बीज पुढील पिढीमध्ये रोवण्याचं काम सुरू होतं. नाहीतर नाथ पंथ हा आगम मानणारा आहे आणि वारकरी संप्रदाय आगम निगम दोघांनाही मानणारा आहे. वैष्णव संप्रदाय आणि शैव संप्रदाय, त्यामध्ये गैनीनाथांचे 3 शिष्य आहे, ऐकून ठेवा. सर्वात मोठे जे शिष्य आहेत त्यांचं नाव अमरनाथ, दुसरे आहेत निवृत्ती दादा आणि तिसऱ्या शिष्याचं नाव आहे सैरोबा. त्या सैरोबाचं भजन आहे. जे म्हणतात की आमच्या परंपरेमध्ये गुरुलाच ब्रह्म मानण्याची पद्धत आहे, त्यातलेच हे गहिनीनाथांचे जे शिष्य आहे 3ऱ्या क्रमांकाचे, ते सैरोबा काय म्हणतात माहिती? हरिभजना विना काळ घालवू नको रे, 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 हरिभजना विना काळ घालवू नको रे. राग सोहनी आणि ताल आहे दादरा. हरिभजना विना काळ घालवू नको रे, हरिभजना विना काळ घालवू नको रे, हरि
शिवा इफेक्ट द्या इफेक्ट गाताना अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे हरी भजनावीन गाण गलवून कोरे हरी भजनावीन गाण गलवून कोरे हरी भजनावीन गाण गलवून कोरे हरिभजनाची जी बीज आहेत ती गहिनीनाथांच्या काळातच रोवली गेली होय. म्हणून ही परंपरा आहे की पुढे विठ्ठल पंतांना सुद्धा तसाच प्रकारचा किंवा गोविंद पंतांना तोच अनुग्रह झाला आणि गोविंद पंतांच्या नंतर सुद्धा स्वतः निवृत्ती दादांना तो अनुभव झाला किंवा विठ्ठल पंतांना अनुभव झाला. त्यावेळेस ही संतती जन्माला आली. तसं माऊली ज्ञानोबा सांगतात विठ्ठलाची गोडी निर्माण होण्यासाठी जसं गुरु गहिनीनाथांना 2 कुळ पवित्र करावी लागली तशी आमची कुळ पवित्र झाल्यानंतर आम्हाला विठ्ठलाची आवड लागली. अभंगाचं 3रं चरण. बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा. असा गृहपाठ तयार केलेला आहे गायकांनी. काय सांगावं तुम्हाला. पुरी तयारी करून आलेले. माझे 2 राग खाल्ले. पहिला चारुकेशी घेतला चालीतच तुम्ही. आता पुन्हा हमीर आणि त्याच्यामध्ये मिश्र केला त्यांनी मधुवंती. पण जाऊ द्या फरक नाही. आता दुसरे नवीन राग काढील मी आज. काळजी करू नका. मला राग येत नाही पण राग गाऊ शकतो. राग येत नाही पण राग गाऊ शकतो. तुम्ही राग मानू नका. आपण पुढे जाऊया. आता शेवटचं चरण सोडवायचं आहे आपल्याला. पण ते सरते शेवटी सोडवायचे कारण तेच चरण सोडवत असताना भैरवी लागते. म्हणून माऊली ज्ञानोबरांच्या ह्या अभंगावर बोलण्यासाठी मी जो शब्द दिलेला आहे की फक्त आणि फक्त साजणी या शब्दाभोवती जायचंय आपल्याला. माऊली ज्ञानोबरांना साधना कराविषयी वाटली याचं कारण काय. माऊली ज्ञानोबरांची अंग जर आम्ही बघितली तपासून तर माऊली ज्ञानोबा ज्ञानियांचा राजा, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाचा सागर, सायंटिस्ट आहेत, मोठे मोठे विद्वान ज्यांच्या वाङ्मया पुढे नतमस्तक होतात ते माऊली ज्ञानोबा आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बापाचं नातं जोपासलं. ज्ञानाबाई माझी आईचं नातं जोपासलं, मित्राचं नातं जोपासलं. माऊली ज्ञानोबा किती मोठे आहेत. हे मोठे पण असून सुद्धा माणसाची नम्रता काय शिकवते. जर जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर भुकेचा चटका पदरी असावाच लागतो. ज्याला एक वेळ अन्नाची भ्रांत होती त्याला एक कण घासाची, एक कण अन्नाची सुद्धा किंमत कळते.
गरिबीतून श्रीमंत झाला तर श्रीमंतीचा आनंद उपभोगू शकतो, पण श्रीमंताच्या घरात जन्माला आलेलं श्रीमंताचं मूल श्रीमंतीचा आनंद चाकू शकत नाही, कारण तुलनेसाठी गरिबीचा झटका नाही. माणसाला आवश्यकता भासावी आणि तदनंतर माणसानं समर्पित व्हावं. शरणागती म्हणजे भक्ती आहे. भक्ती ते नमन शरणागती. मग जीवाला शरणागत व्हावं केव्हा वाटत असेल, ज्या वेळेस त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते की मैं कुछ नहीं हूं. प्रत्येक जीवाला एक आजार घडलेला आहे. जीवाला काय, माऊली ज्ञानोबा सुद्धा आजाराच्या सेकंडला स्टेज पर्यंत पोहोचू शकतात. एक आजार आहे, सर्वांना माहिती असेल, एनपीडी, नार्सिसिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. हा आजार प्रत्येक जीवाला होतो आणि ह्या आजारातून माणूस मुक्त झाला की ब्रह्मपदाला पोचत असतो किंवा तो ब्रह्म होत असतो. काय आहे एनपीडी? एनपीडी म्हणजे नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. ग्रीक देशामध्ये एका मुलानं हट्ट केला, बाबा बाबा मला त्या उंच डोंगरावरती घेऊन जा ना. का रे बाळा असं का? म्हणाले माझे मित्र विकेंडला तिथे जातात आणि मग मला तिथले अनुभव सांगतात. मित्रा किती रे सुंदर आहे तिथे वातावरण, काय ती फुलं, काय ती फळं, काय ते पक्षी, काय ते वातावरण, धुकं, त्या झरझर झरणारे झरे. अरे वातावरण फार सुंदर आहे मित्रा, मला तिथली ओढ लागली, बाबा मला घेऊन जाल का? बापानं एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, शेवटी त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्या बापानं मुलाला खांद्यावर घेतलं आणि त्या उंच डोंगरावरती घेऊन गेला. जसं वर्णन केलं होतं तसंच वर्णन बाळ तिथे बागडू लागलं. तो म्हणू लागला, आज मैं ऊपर आसमान नीचे, मी वर आहे आणि आकाश खाली आहे. धुकं त्या दऱ्यांमध्ये दिसत होतं, छोटे छोटे झरे वाहत होते, मंद मंद वारा वाहत होता, हिरवळ पसरलेली होती आणि त्या थंड थंड वातावरणामध्ये मुलानं आपला आनंद व्यक्त करण्यासाठी जोरात ओरडला. बापाचं लक्ष नव्हतं, पुन्हा एकदा ओरडला, बापाचा हात पकडला आणि जाऊन म्हणू लागला, बाबा मी इकडून ओरडतो आहे याला साक्षी तुम्ही आहात, हे सत्य आहे, पण बाबा माझ्याच आवाजामधून पलीकडून कोण बोलतोय बरं? कोणीतरी बोलत असेल ना. त्यावेळेस बापानं सांगितलं, बाळा तू नाही बोलत किंवा दुसरा कोणी बोलत नाही, ते तुझ्या आवाजाचा रिफ्लेक्ट आहे. मला मी समजलो नाही बाबा. बाप म्हणतो, बेटा दॅट इज द इको, त्याला इको असं म्हणतात. नंतर मिक्सर तयार झाला, नंतर रिवर्ब, नंतर इको, व्हॅल्यूम, डिले, रिपीट, मग त्यानंतर सुरू झालं हाईस, बेस, सगळं. पॅन किती असावा, इको व्हॅल्यूम किती असावा. मग त्यानंतर आम्हाला त्याचा अभ्यास झाला. इथून सांगू शकतो आम्ही मिक्सर कोणता आहे, यामा आहे ना, MG16 आहे ना, इथून सांगू शकतो आम्ही मिक्सर कोणता आहे. सगळं कळतं. किती पॉवर एम्प जोडलेत, किती बेसला किती पॉवर दिला गेला, हाईसला किती, मिडला किती, टॉपला किती, मॉनिटर कितीचे दिलेले, त्यातलं सगळं कळतं आम्हाला. म्हणून त्यावर बोलावं, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. आज त्यांच्यावरच कीर्तन करू आपण. बाप म्हणाला, दॅट इज द इको. बाळा त्याला इको असं म्हणतात. म्हणे इको म्हणजे काय? ज्या वेळेस एखादा शब्द उच्चारला, एखादं वाक्य बोललं तर शेवटचा शब्द पुन्हा उच्चारित होतो, त्याला इको असं म्हणतात. मग ते म्हणाले, इकोची काय स्टोरी सांगा ना. त्या बाळाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापानं सांगितलं, बाळा खूप खूप वर्षापूर्वी स्वर्गातून एक अप्सरा धरतीवरती उतरत होती. तिचं नाव होतं लिरिपियो. पाण्यातून एक जलदेव बाहेर निघाला. त्या दोघांनी एकमेकांना बघितलं आणि त्या अप्सरेने विचारलं, हु आर यू? तर त्या जलदेवतेनं आपलं नाव सांगितलं, माय नेम इज सेफिसस. दोघांनी एकमेकांना बघितलं. पाहता क्षणी प्रेम प्रस्ताव एकमेकांना देते झाले. दोघांनी एकमेकाचे प्रेम प्रस्ताव स्वीकारले. दोघांमध्ये प्रेम झालं. काही क्षणामध्ये पुढचा विवाह झाला. एक अप्सरा आणि एक देव, दोघांचा विवाह झाल्यानंतर काही दिवसानं त्यांच्या वंशवेलीवरती सुंदर फूल उमललं. देव आणि अप्सरेच्या संगमातून जन्माला आलेलं बाळ किती सुंदर असेल. त्याचे ते निळे निळे डोळे, ते रेशमी केस. त्या बाळाकडे बघून लोक म्हणू लागले, बाळा यू आर अ गॉर्जियस. नाव काय रे तुझं? तो म्हणाला, माय नेम इज नार्सिसस. म्हणाले, तेच ना रे तू, त्या अप्सरेचा पुत्र? हो मी तोच. लोक त्याला बनवायचे. अरे ते म्हणायचे, लोक म्हणायचे, बाळा अरे तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही. नार्सिसस, यू आर अ गॉर्जियस, यू आर अ मोस्ट ब्युटिफुल इन आवर ब्रह्मांड प्लॅनेट. या आपल्या प्लॅनेटवरती तू सगळ्यात सुंदर पुरुष असतील. लोकच आपल्याला बनवतात आणि आपणही बनतो. मी एक वाक्य नेहमी बोलत असतो की बाबा रे,
गुगल एका क्लिक वरती ब्रह्मांडातल्या कुठल्याही वस्तूला शोधून देण्यामध्ये समर्थ आहे. फक्त स्वतःचा शोध स्वतःला घ्यावा लागेल. ज्यानं स्वतःला शोधलं त्याला शोधत जगाचा बाप त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वतःला शोधा ना. आपण गावभर फिरतो, जगभर फिरतो आणि ते शोध लावण्याचा प्रयत्न करतो. हे ज्ञान काही उपयोगाचं नाही. स्वतःला शोधण्यासाठी मनुष्याचा प्रयत्न असावा. म्हणून स्वशोधनार्थ मनुष्य ज्या वेळेस जातो तर त्याला भक्तीचा अत्यंत टोकाचा मार्ग सापडला असं समजूया. मी काय विषयावरती बोलतोय? लोक म्हणतात की बाबा तू असा आहे, तू तसा आहे, तू MPhil केलंस, तू MA केलंस, तू PhD केली, अमुक झालं धमुक झालं, असं झालं तसं झालं. माणसं कागदानच मोठी येतो. कागदाचे पंख लावून उडण्याचा प्रयत्न करतात. घरामध्ये त्या फुलदाणीमध्ये कागदाची फुलं ठेवून कृत्रिम सुगंध घेऊन म्हणतात की त्या कागदातून सुवास येतोय. किती विचित्र समाज आहे. कागदाचे पंख घेऊन उडण्याचा प्रयत्न करतोय, पण कागदाच्या पंखामध्ये जीव नाहीये. म्हणून त्या बंगालमध्ये असं गायलं जातं बघा, सुंदर पद्धतीनं गायलं जातं. भजनच आहे पण ती हिंदी आणि बंगालीमध्ये मिश्र केलेलं आहे. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना पाए वही चला जाए रे, उम्र का ये ताना बना समझ न आए रे, जुबां पे मोह माया नमक लगाए रे, देखने वाले ना आए रे, दिशा के मन कमीना आहे, मन विचित्र आहे. कागदाचे पंख घेऊन उडण्याचा प्रयत्न करतोय. शक्य नाहीये ते. लोक म्हणायचे नार्सिसस तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाहीये, आणि त्यानं स्वतःच मत तयार केलं की माझ्यासारखा सुंदर कोणीच नाहीये. एक दिवस हा तारुण्यामध्ये आलेला नार्सिसस वनामध्ये फिरत होता आणि एक अप्सरा पुन्हा धरतीवरती आलं. तिचं नाव होतं इको. ती लपून छपून या मुलाला बघू लागली, म्हणू लागली याच्यासारखा सुंदर त्रैलोक्यामध्ये कोणीच नसावा कदाचित. ती लपून छपून बघत होती. याचं कारण होतं की तिला शाप होता. तिनं देवगुरु बृहस्पती आणि त्याची पत्नी अर्थात ज्युपिटर आणि जुनो दोघांमध्ये भांडण लावलं. चुगली लावल्यामुळे लोक त्या दोघांनी शाप दिला की इथून पुढे स्वतःच्या मर्जीनं काहीच बोलू शकणार नाहीस तू. ती म्हणाली मग मी बोलायचं काय? दुसरा कोणी जे वाक्य उच्चारेल त्याचा शेवटचा शब्द तू उच्चारायचा. तिचा पायरव जाणवला. ती लपून लपून बघत होती. नार्सिससला जाणीव झाली आणि तो म्हणाला मला वाटतं या झाडाच्या आड कोणीतरी आहे 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 आहे. तो जो रिपीट येतोय ना नंतर, तो रिपीट इकोचाच एक भाग आहे. अरे मग लपण्या छपण्यात काही अर्थ नाही. समोर आलं पाहिजे, आलं पाहिजे, आलं पाहिजे. मला वाटतं आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, बोललं पाहिजे, बोललं पाहिजे. ती फक्त शेवटचा शब्द उच्चारायची. तुम्ही नका देऊ तिकडून रिपीट. कारण आम्ही डायनाकॉर्ड, ॲलन वेल्थ, स्टुडिओ मास्टर, साऊंड क्राफ्ट सगळे उगाळून प्यायला. तुम्ही तिकडून काहीच करू नका. जेवढं आहे तेवढंच राहू द्या. तो म्हणाला कोण असेल बरं हे? मनोमन विचार करतोय कोण माझी मिमिक्री करते, चेष्टा करते का माझी? राग आला आणि हा तिच्या समोर दत्त म्हणून उभा राहिला. तिला न राहून एवढ्या सुंदर पुरुषाला आलिंगन द्यावं म्हणून घाईघाईनं पळत आली आणि त्याला आलिंगन देणार तर अप्सरेचा इन्सल्ट करून टाकला यानं. एवढा सुंदर होता. हे चल 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 चल, तुझ्या अंगाला माझा अंगाचा स्पर्श होणं अफशील अप्सरा काय फरक पडत नाही, चल बाजूला हो. तुझी माझी बरोबरी आहे का? पात्रता आहे का तुझी? तिचा इन्सल्ट मूड ऑफ झाला. ती रागानं निघून गेली, रडत रडत गेली आणि मैत्रिणीला ते बघवलं नाही म्हणून मैत्रिणीनं त्या देवीच्या जवळ प्रार्थना केली. म्हणजे माझी जी मैत्रीण आहे या मैत्रिणीचा खूप अपमान झालाय देवी. तो जो मुलगा आहे त्याला शासन झालंच पाहिजे. देवी म्हणाली ते बाळ जन्माला आलं त्यावेळेस एका ज्योतिषाला विचारलं होतं. ज्योतिषानं सांगितलं की या बाळाचं भविष्य उत्तम आहे, फक्त याला स्वतःचा साक्षात्कार होता कामा नाही. सगळी दर्पण राज्यातली नगरातली तोडून टाकली गेली आणि तो मुलगा स्वतःचं स्वरूप स्वतः बघत नव्हता. लोक त्याला सांगत होते तू कसा आहे. हे सगळं होत असताना एक घटना घडली. त्या देवीला सगळं माहिती असल्या कारणानं दुसऱ्या दिवशी नार्सिसस जंगलात गेला. जंगलात गेला असता प्रचंड तहान लागली. आजूबाजूला बघितलं सरोवर कुठे नाहीये. एका ठिकाणी पाण्याचा गोड असा झरा त्याला दिसला. हातानं पाणी काढता येत नाही म्हणून उपडा झाला, पालथा झाला आणि पाणी घेणार तो स्वतःचं प्रतिबिंब बघितलं आणि ओरडून उठला, अरे छा माझ्यापेक्षा सुंदर कोणीतरी पाण्यात आहे. पाण्यात होतं त्याचं प्रतिबिंब.
प्रतिबिंब बोलत नाही. तो त्या पाण्यातल्या त्या परछाई त्या प्रतिबिंबाशी बोलतोय. मित्रा, अरे मला वाटलं मीच सुंदर आहे या ब्रह्मांडामध्ये, पण माझ्यापेक्षा किंचितच तू सुंदर असशील रे. मित्रा, आपण बरोबरीचे आहोत, माझ्याशी मैत्री करशील? ए बाळा, बोलणार रे माझ्याशी. ए मित्रा, बोल ना. तू माझ्या आयुष्यात हवा आहेस मला. तू माझ्या बरोबरीचा आहे, तोला मोलाचा आहे. मित्रा, कर ना माझ्याशी मैत्री. बोल ना रे काहीतरी. बोल ना, दे ना रिप्लाय. हो दे ना निळ्या रेषा. काय तुझ्या बापाचा तोटा जातोय? दे ना उत्तर तरी दे ना. तू उत्तर मिळत नाही. आणि सरते शेवटी तो म्हणाला, हे बघ, मी 3 पर्यंत मोजणार. जर तू माझ्या प्रेम प्रस्तावाचा स्वीकार नाही केला, माझ्याशी जर बोलला नाही, मला प्रतिउत्तर जर दिलं नाही, तर स्वतःचा घात करून घेईल. तो म्हणाला 1, 2, 3 म्हणता क्षणी खिशातून त्यानं एक धारदार शस्त्र काढलं, गळ्यावर फिरवलं आणि नार्सिसस मारला गेला. नार्सिसस मारला गेला. आणि तिथून पुढे त्याला जी अवस्था झाली होती त्याला म्हणतात सेल्फ रिस्पेक्ट. इंग्रजीमध्ये, हिंदी, मराठी आणि संस्कृत जर बोलायचं ठरलं तर त्याला म्हणतात आत्ममुग्धता. स्वतःच्या अस्तित्वाचा असलेला जाणीवेचा अहंकार, म्हणजेच NPD. यातून आपल्याला मुक्त करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे सायकॅट्रिस्ट. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट, तो आपल्यापेक्षा जास्त या आजाराचा रोगी असतो, पण तो आपल्याला बरं करतो. अजून सांगू तुम्हाला हा आजार काय आहे आणि ह्या आजाराचं लक्षण काय माहितीये? श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्याचं वर्णन केलं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजया. तिकडचा थोडा आवाज कमी करायचा, बेस आणि ते दोन्ही टॉप कमी करायचे, म्हणजे त्याचाच हमिंग येत आहे. माझं आणि तुझं, माझं आणि पंडूच्या मुलांचं काय चाललंय हे विचारणारा धृतराष्ट्र आंधळा नाहीये, आजारानं ग्रस्त आहे. NPD. कारण ज्या माणसाला माझं तुझं कळू लागतं, माझं गाव तुझा गाव, माझा देश तुझा देश, माझी जात तुझी जात, माझा धर्म तुझा धर्म, हे सगळं ज्याला कळू लागतं ना, त्याला म्हणावं हा NPDचा सगळ्यात मोठा रोगी आहे आणि आजार खूप बळावलेला आहे. माझं आणि तुझं म्हणजे मामका पांडवश्चैव, माझ्या आणि पंडूच्या पुत्रांमध्ये काय चाललं. म्हणू शकत होता तो, काय चाललंय रे आमच्या लेकरांचं, जरा बघा तरी. तोवर थोडासा बरा होता आणि त्यानंतरचा आजार थोडासा बरा झाला की माऊली ज्ञानोबराय होता येतं. माऊली ज्ञानोबरायांना हा आजार आहे आणि याचं खूप मोठं विश्लेषण आहे. माऊली ज्ञानोबराय प्रचंड आजारी आहेत. आजार कुठपर्यंत गेला? माऊली ज्ञानोबरायच्या वेळेस मुक्ताईकडे येतात, डोळे लाल आहे. मुक्ताईनं थोडस करड्या आवाजात विचारलं, दादा अरे डोळे लाल आहेत तुझे? हो ना मुक्ता. काय झालं? मी खूप रडलो ग. का रडलास? मुद्गुल शास्त्रीनं मला खूप मारलं ग मुक्ता. मग मारल्यानं काय झालं? माझं अंग दुखतंय, मला वेदना होत आहेत, मला त्रास झालाय, म्हणून मी रडतोय मुक्ता. असं होय? म्हणे हो, तुला त्रास होतोय म्हणून डोळे लाल आहेत तुझे, म्हणून रडलास? म्हणे हो ग मुक्ता. डोळ्यांकडे बोट करत मुक्ताईनं सांगितलं, ज्ञाना दादा, हे लाल झालेले डोळे तू आहे का? नाही ग, ते माझे डोळे आहेत. कुठे मारलं रे? इथे. हा तू आहे का? नाही, तो माझा गाल आहे. हा तू आहे का? नाही ग, हा माझा हात आहे. हा तू आहे का? नाही ग, तो माझा पाय आहे. मुक्ताई म्हणते, हे सगळे तुझे अवयव आहे, तर तू कुठे आहेस? वेदांतातली गहन प्रश्नाची प्रक्रिया विचारतो मी मुद्दामून. बाबा, तुमचं वय अंदाजे आता किती? 74. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, राग नका येऊ देऊ. तुम्ही तुमचं बालपण बघितलंय? बालपण बघितलंय का तुम्ही? लहान होतात ना तुम्ही वयात, त्यावेळेस बालपण बघितलंय ना तुम्ही? बालपणीच्या सगळ्या गोष्टी. हा, तारुण्य बघितलंय ना? आता कोणती अवस्था आहे? वृद्ध अवस्था, म्हणजे म्हातारपणही तुम्ही बघता आहात. मला सांगा, तारुण्य बघणारा, बालपण बघणारा आणि वृद्धपण बघणारा हा एकच आहे. तो कुठे आहे? त्याला आम्ही शोधत नाही, त्या साक्षी भावाला शोधत नाही. म्हणून असं म्हटलं जात आहे की माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता, हे तर मी विसरलोच ग, हे मी विसरलोच. सांग मला, मी काय करू, मी काय करू ग? त्यावेळेस मुक्ताई सांगते, दादा तू काय करू शकतो मला हे सांग. अगं, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, मी त्या मुद्गुल शास्त्रीला शिक्षा करू शकतो. काय शिक्षा करू शकतो सांग.
म्हणाले मी रेड्यामुखी जर वेद बोलवू शकतो तर ह्या वेड्याची जीवा का मी सरळ करू शकत नाही. म्हणाले अजून काय करू शकतो. म्हणे अगं मी जडावर सत्ता गाजवून भिंत जड उडवू शकतो तर ह्या जीवावर अधिराज्य का गाजवू शकत नाही. फक्त आता सध्या माझ्या विवेकावरती क्रोधाचं अतिक्रमण आहे. ठीक आहे, अजून काय करू शकतो. अगं पाठीवर मांडे भाजण्या इतपत तप्तता माझ्या शरीरामध्ये आहे तर माझ्या डोळ्यांमध्ये किती तप्तता असेल. भस्म करून टाकू का मुद्गल शास्त्रीला. मुक्ताई म्हणते ज्ञाना दादा, ए माझ्या लाडक्या दादा, काय मनात आहे तुझ्या. ज्ञानोबर आहे लाल डोळ्यानं म्हणतात बदला. मुक्ताई म्हणते ज्ञाना दादा बदला नको, बदला. ज्ञानादादा म्हणतात हो ग मुक्ता बदला. मुक्ताई म्हणते ज्ञानादादा हो ना, बदला नको, बदला. वेडी आहेस का गो तू. त्यावेळेस मुक्ताईला ज्ञानादादाने विचारलं आणि मुक्ताई म्हणाले दादा बदला घेत बसू नको रे, बदला घेत बसू नको. स्वतःमध्ये बदल घडव, स्वतःच बदल